कोल्हापुरी चप्पल जगभर प्रसिद्ध आहेच. ही कोल्हापुरी चप्पल बनवणारे कारागीर आज पुन्हा एकदा जागतिक पातळीवर मान सन्मानास पात्र ठरले. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात कोल्हापूरमधील द कोल्हापुरी या पुस्तकास एकूण 11 क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स मिळाले. जाहिरात आणि क्रिएटिव्हिटीच्या क्षेत्रातील क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स हा एक जागतिक स्तरावरचा सन्मान समजला जातो. या पुस्तकाने 11 पुरस्कार प्राप्त करून कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापूरचा नावलौकिक साता समुद्रापार नेलाय. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. कोल्हापूरचा एक जागतिक वारसा म्हणता येईल अशी कोल्हापुरी चप्पल आणि हे कोल्हापुरी चप्पल बनवणारे कारागीर ह्यांना एक जागतिक स्तरावरती ओळख मिळावी आणि मध्यंतरी प्राडानं ह्या कारागिरांचं जे काही कौशल्य आहे ते कौशल्य मागं ठेवून कोल्हापुरी चप्पलवरती स्वतःचं स्वामित्व दाखवायचा प्रयत्न केला. तो कुठंतरी प्राडाला दाखवून आरसा दाखवून द्यावा याकरता कोल्हापुरी आणि मुंबईची एक क्रिएटिव्ह एजन्सी VML यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही एक असा उपक्रम राबवला की ह्या कोल्हापुरी चप्पल बनवणारे जे खरे कारागीर आहेत त्यांचे हात हे जगासमोर आले पाहिजे, त्यांची परिस्थिती जगासमोर आली पाहिजे आणि ह्याकरता द कोल्हापुरी ह्या नावानं आम्ही एक टेबल बुक बनवलं. हे द कोल्हापुरी टेबल बुक बनवण्यामध्ये VML आणि कोल्हापुरी ह्या दोघांचा सहभाग आहे. प्रत्यक्ष कारागीर जिथं खेडेगावात काम करतात, ग्रामीण भागात काम करतात, त्यांची परिस्थिती कशी आहे, ते कशा परिस्थितीत काम करतात आणि त्यांची कला कशी जगासमोर आणली पाहिजे ह्या सगळ्याचा विचार करून हे द कोल्हापुरी पुस्तक हे आम्ही बनवलं. ह्याच्यामागं उद्देश हाच होता की कोल्हापुरी चप्पलला एक जागतिक ओळख मिळावी आणि हे काम करणाऱ्या खऱ्या कारागिरांना हे त्याचं ड्यू क्रेडिट मिळावं. हे पुस्तक आम्ही पहिली प्रत ही प्राडाला पाठवली. ह्याचा उद्देश एवढाच होता की प्राडाला देखील समजावं की ही प्राडाची निर्मिती नाही आहे, तर 1000 वर्षी परंपरा टिकवणारे पिढ्यानपिढ्या काम करणारे आमचे कोल्हापूरचे जे कारागीर आहेत त्यांची कोल्हापुरी चप्पल ही खरी त्यांची ठेव आहे. प्राडालाही मी परत पाठवली आणि त्यानंतर हे जे काही पुस्तक आम्ही बनवलं त्या अनेक नॅशनल इंटरनॅशनल एजन्सीजकडं आम्ही कॉम्पिटिशन करता पाठवलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की एक क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स याच्यामध्ये गेल्या शनिवारी द कोल्हापुरी या पुस्तकाला एकूण 11 अवॉर्ड्स मिळाली. त्याच्यामध्ये सगळ्यात जे टॉपचं अवॉर्ड आहे ब्लॅक एलिफंट ते देखील ह्या द कोल्हापुरी पुस्तकाला मिळालं. त्याबरोबरच ग्रे एलिफंट, ब्लू एलिफंट, पर्पल एलिफंट असे एकूण 11 अवॉर्ड्स ही क्युरियस अवॉर्ड्स ही कोल्हापुरीला मिळालेली आहेत. त्याचबरोबर दुसरी एक इंटरनॅशनल एजन्सी आहे क्लिओ, त्यांची देखील आपल्याला 3 अवॉर्ड्स ब्रॉन्झ अवॉर्ड्स ही प्राप्त झालेली आहेत. USA एक एजन्सी आहे D&AD, यांचं देखील अवॉर्ड जे ऑस्कर अवॉर्ड समजलं जातं जाहिरात क्षेत्रामध्ये, त्यामध्ये आपल्याला वूड पेन्सिल ही मिळालेली आहेत आणि असे अनेक इंटरनॅशनल अवॉर्ड या द कोल्हापुरी पुस्तकाला मिळालेले आहेत. आमचा उद्देश एकच होता की हे काम करणारे कारागीर जगासमोर आले पाहिजेत. त्यामुळे ही जी काही आम्हाला अवॉर्ड्स मिळालेली आहेत हे जरी कोल्हापुरी आणि VMLचं क्रिएशन असलं तरी हे सगळे अवॉर्ड्स आम्ही हे काम करणारे कारागीर आणि कोल्हापूरची जनता यांना कोल्हापूरच्या वतीनं समर्पित करतो. पिढ्यानपिढ्या कोल्हापुरी चप्पलची कला जोपासणाऱ्या कारागिरांना त्यांच्या कलेचं श्रेय देण्याचं काम द कोल्हापुरी या पुस्तकानं केलंय. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरातील कलापुरीचे संस्थापक अपर्णा चव्हाण, आतिश चव्हाण यांनी कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांना रोजगारही उपलब्ध करून दिलाय. नमस्कार, मी अपर्णा चव्हाण. कलापुरी फाउंडेशन ह्या संस्थेमार्फत आम्ही कोल्हापुरातल्या जितक्या काही कला आहेत त्यांचं संगोपन करण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये पहिली कला आहे कोल्हापुरी चप्पलची. कोल्हापुरी चप्पलमध्ये सध्या आपल्याकडे 150 महिला आणि पुरुष असे दोन्ही कारागीर आपल्याकडे काम करतात. तर त्यांना इंटरनॅशनल बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम कलापुरीमार्फत आपण करतो. त्याचबरोबर त्यांना ॲडव्हान्स ट्रेनिंग्स देणे किंवा रॉ मटेरियल उपलब्ध करून देणे आणि त्यांचे ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींचं निरसन करणे हे आपण कलापुरी फाउंडेशनच्या मार्फत काम करतो. त्याचबरोबर आपली दुसरी कला जी आहे म्हणजे कोल्हापुरी सास किंवा ठुशी, ह्यामध्ये आपल्या महिला कारागीर येळगुड येथून काम करतात. त्याचाही वारसा मला वाटतं ह्या कलेचा जवळपास 300 वर्ष जुना आहे आणि आपल्या कोल्हापुरातल्या महिलांना जे ठुशीची बांधणी जमते ती कुठेही जमत नाही. त्यामुळे तिथं जवळपास 150 महिला कारागीर आपल्या आता सध्या काम करत आहेत. तिसरं क्लस्टर जे आपलं आहे
ते आहे हँडमेड बास्केट्सचं. म्हणजे सोनी मिरज ह्या भागात आपण एक कॉमन फॅसिलिटी सेंटर बांधलेलं आहे, जिथं जवळपास 150 महिला हँडमेड बास्केट्सचं काम करत आहेत. म्हणजे घर बसल्या महिलांचं सबलीकरण करणे आणि त्यांना कायमस्वरूपी काम उपलब्ध करून देणे, हे आपण कलापुरी फाउंडेशनच्या मार्फत आत्तापर्यंत काम करत आलो आहे. आणि हा जो प्रवास आहे, हा 3 कलेशी फक्त म्हणजे लिमिट न करता त्या अजून कोल्हापुरातल्या ज्या काही कला आहेत त्यांचा पण समावेश व्हावा, हे कलापुरीचं नक्कीच धोरण आहे. आणि नक्कीच येत्या 2 ते 3 वर्षात बाकीच्या ज्या आपल्या कोल्हापूरच्या कला आहेत त्यामध्ये आपण क्लस्टर ची संकल्पना नक्कीच आणत आहोत. तर कोल्हापुरातील कलापुरी संस्थेच्या कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी साजला परदेशातूनही मोठी मागणी आहे. त्यामुळेच कोल्हापूरच्या कारागिरांना रोजगारही मिळतोय. नमस्कार, मी अमृता काळे. तर आपले कलापुरीचे जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत ते कोल्हापूरच्या आपल्या कलेशी निगडीत आहेत. आणि त्यासाठी आपली वेबसाईट आहे कलापुरी.com, ज्याच्यामार्फत आपल्याला पूर्ण भारतभरातून ऑर्डर्स येतात. आणि त्या आपल्या सेंट्रल ऑफिस जे आहे, हेड ऑफिस लक्ष्मीपुरी, तिथून आपण डेली बेसिसवर तिथे डिस्पॅच करतो. त्याचबरोबर काही कस्टमर्स आपले इंडियाच्या बाहेरचे पण आहेत, जे आपल्याशी कॉन्टॅक्ट करून ते दरवेळेला, म्हणजे एकदाच असं नाही, पण परत रिपीट ऑर्डर्स त्यांनी करत असतात. तर काही प्रमाणात आपण एक्सपोर्टसुद्धा करतो. पण आपल्याला जे आता रिस्पॉन्स आहे तो खूप चांगला मिळतो आहे ऑनलाईनच्या ह्याच्यातून, जेणेकरून म्हणजे सगळ्या भारतभर आपले प्रॉडक्ट्स गेलेले आहेत आणि सगळ्या कस्टमर्सना आपले प्रॉडक्ट्स आवडत आहेत, कारण आपल्याकडं कस्टमर्स रिपीट असतात. तर ह्या प्रकारे आपलं प्रॉडक्ट्स जे आहेत ते सेल होतात. तर आता आपलं सगळ्यात 1 नंबरचं प्रॉडक्ट, म्हणजे सगळेच प्रॉडक्ट चांगले आहेत, पण 1 नंबर आपल्याला जास्त डिमांडिंग आहे ते कोल्हापुरी चप्पल्सनं आहे. तर मला सांगायला आनंद आहे की काही सेलिब्रिटीजनी पण आपल्याकडून आपले कोल्हापुरी चप्पल्स घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर बास्केट ज्या आहेत त्यासुद्धा आपल्या ज्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले जे ॲक्ट्रेस आहेत त्यांनी आपल्याकडून खरेदी केलेल्या आहेत. आणि ह्यामुळं काय होतं की आपले जे प्रॉडक्ट्स आहेत ते हँडमेड आहेत आणि जास्त करून आपल्याकडे महिला कारागीर काम करतात. तर ज्या प्रकारे आपल्याला डिमांड आहे त्यामुळे आपल्या महिला कारागिरांना खूप काम मिळतं हातांना. आणि हे काम कधीच थांबत नाही, हे कंटिन्युअस वर्षभर चालूच राहते. त्यामुळे महिलांना पण काम करायला उत्साह वाटतो. ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणाच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या कलापुरीच्या माध्यमातून आज 500हून अधिक महिलांना रोजगार मिळालाय. तसेच ग्रामीण कारागिरांच्या हस्तकौशल्यातून साकारलेल्या कोल्हापुरी चप्पल, पारंपरिक कोल्हापुरी दागिने आणि हँडमेड बास्केट यासारख्या उत्पादनांना कलापुरीच्या माध्यमातून आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. तर आता क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्समधील सर्वोच्च अवॉर्ड ब्लॅक एलिफंट हा देखील कलापुरीने मिळवला आहे. त्यासोबतच कोल्हापुरी चपलेवर आधारित असणाऱ्या पुस्तकाला देखील जागतिक स्तरावर मानसन्मान मिळाल्याने कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. लोकमत.com साठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी.